नमस्कार मित्रांनो. आम्ही हदग्याचं जे कंटिन्यूअस प्रूनिंग करतो आणि शेवग्याचं प्रूनिंग करतो, तसंच रायमुनी म्हणजेच लँटाना वगैरे असे तण कापून टाकतो. त्या सगळ्याचा भरपूर कचरा तयार होतो. या सगळ्या कचऱ्याचा बायोचार बनवून नंतर त्याला चार्ज करून म्हणजे कोळसा बनवून नंतर त्याला चार्ज करून आम्ही बागेमध्ये वापरायला सुरुवात केली आहे. मग त्यासाठी मामूंनी पूर्वतयारी केलेली आहे. इथे एक खड्डा बनवला आहे. ह्याला कोन शेप दिला आहे. म्हणजे बघा बघा इथला जो डायमीटर तो जास्त आहे आणि खाली जाऊन हा निमुळता होतो आहे. तर आम्ही इथे पायरोलिसिस करायचा प्रयत्न करणार आहे. सुरुवात आम्ही इथे बारीक सारीक काटक्या कुटक्यांनी आणि सुऱ्यांनी करतो आहे, म्हणजे आग लावायला सोपं जाईल. नंतर ह्याच्यावर एक लेअर लाकडाची लावायची आणि त्या लाकडाला राख व्हायच्या आधी, मग त्याला असे पांढरे पांढरे राख एज बनायला लागली की त्याच्या आधी त्याच्यावर नवीन लाकूड टाकायचं. म्हणजे खालचं जे लाकूड असेल हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे फक्त शिजल्यासारखं होईल आणि पूर्ण जळून त्याचा राख होणार नाही आणि मग आपल्याला कोळसा मिळेल. आमचाही पहिलाच प्रयत्न आहे, तर बघूया कसं होतं आहे. एवढा मोठा ढीग मामूंनी कापून तयार ठेवलेला आहे आणि प्लस या बारीक सारीक काटक्या पण इथे तयार ठेवलेल्या आहेत. आता एक एक आग टाकायला लागतो आहे. हे बघा, आता आग चालू करायला पहिल्या टप्प्यामध्ये खाली आम्ही थोडासा गवताचा सुकलेलं गवत टाकतो आहे आणि त्याला आग लावणार आहे. आता हे बघा, ह्याच्यामध्ये हे पांढरे राख व्हायला तयार झाली आहे. तर आम्हाला राख होऊ द्यायची नाही ह्याच्यात. तर आता आम्ही ह्याच्यात तर ह्याला आता मी पाणी मारून टाकतो आहे. हे बघा, हा आपला एकदम मस्तपैकी कोळसा बनवून तयार आहे. हे बघा, असं सहज हाताने तुटतो आहे आणि पोरासाठी छान आहे. काही हे आहेत आमच्या ज्या चांगल्या जळल्या नाही आहेत. मामू उसमें का एक तोड़ के दिखाओ ना, नीचे कर लो ये. हां हां, तोड लो हे. तर ह्या आमच्या काही चांगल्या जळल्या नाही आहेत, पण ह्याला नेक्स्ट टाईम आम्हाला इम्प्रूव्ह करता येईल.